म्हणून म्हणलं मी सहकारात डायरेक्टर होणार नाही आणि राजीनामा दिला. पण मी सहकारात चेअरमन होणार नाही कधी म्हणलं? खोटं नाही सांगत, मी सांगतो. चेअरमन मी झाल्यावर तिथं मी अविनाशचा ऐकेन, मी विलासचा ऐकेन, बाकीच्या इतर सहकाऱ्यांचं ऐकेन. त्यांचं योग्य असेल तर मी करीन, योग्य नसेल तर मी म्हणेल हे मला मान्य नाही. एमडीला सांगेल हे असंच झालं पाहिजे आणि तसंच सगळं मिनिट्स तयार होणार मीटिंगचे आणि त्याच्यावर माझी आणि एमडीची सही राहणार. त्याच्यावर चुकायचा प्रश्नच नाही. मी चूक करण्याकरता तुम्हाला तुमचं नेतृत्व करण्याची संधी मागत नाही. मी तुम्हाला नंतर काही दिवसांनीच तुम्ही बघा एवढ्या कारखान्यामध्ये बदल करीन आणि तुमचा पैसा न खर्च करता, तुमचा म्हणजे कारखान्याचा. मी तुम्ही म्हणाल ज्या आला यांनी ही मागच चेअरमन व्हायला पाहिजे होता. असं ते मला दाखवायचं. हे सारखे मला म्हणतात सहकार मोडीत आणि एवढा चांगला कारखाना चालून दाखवील की तुम्हालाही अभिमान वाटेल, तुमच्या पुढच्या पिढीचंही भलं करेल, तुमच्या बाकीच्या वेगवेगळी कामं पण मार्गी लावेल, निधी पण त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल. याकरता तुमचं पवित्र मत जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता पॅनल टू पॅनल कब्बाशीला पाहिजे. पॅनल टू पॅनल त्यामध्ये अजिबात. खरं तर परवा तुम्ही काही गेला होता का नाही सगळं माहिती नाही. निरावागजला त्यांची सभा झाली. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. आता मी बाळासाहेबाला विचारलं, बाळासाहेब तुमचं वय किती झालं? ते म्हणले 75. पण आज तब्येत त्यांना म्हणावी अशी साथ देत नाही. तरी देखील माझ्या प्रेमापोटी ऐकायला ते आलेत, खुर्चीवर बसले. पण माग 20 वर्षापूर्वी हेच बाळासाहेब कसे होते? सारखे काहीतरी 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 नुसतं. तो त्यांचा काळ होता, ते त्यांचं वय होतं. वयोमानाप्रमाणे बापूराव प्रत्येकाला थांबावं लागतं. आज 85 वर्षाचा चेअरमन व्हायला निघालेली व्यक्ती तुमचा 19,750 सभासदांचा प्रपंच आणि कारखाना चांगला चालू शकतं का? तुमच्या समोर बोलत असलेला 7,20,00,000 अर्थसंकल्प सादर केलेला महाराष्ट्राचं अर्थकारण बघणारा माणूस चांगला चालू शकतो? तुम्हीच विचार करा. त्यांनी परवा वागजला सांगितलं की केशवराव त्यांच्या लोकांनी 111 कोटीच्या बेरिंग घेतल्या. किती? 111. त्याच्यात ते राजाभाऊ उठला, अण्णा 111 नाही, 1,11,00,000, 1,11,00,000. ते म्हणले थांब, तुला माहित नाही, 111 कोटी. विस्मरण होतं, विस्मरण. हर्षल, विस्मरण होतं. उद्याच्याला 19-20 हजार सभासद, 5-5 माणसं घरात धरली तर 1,00,000 लोकांचा प्रपंच तुम्ही हातात द्यायला चाललाय का? कुणाच्या हातात देणार आहे? ह्याचा विचार करा, जरा आत्मचिंतन करा शांत डोक्याने. अहो, मागच्या वेळेस त्यांना निवडून दिलं, माझी 17 आली, त्यांची 4 आली.